पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पर्यावरण विभाग पुणे शहर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य पर्यावरण जनजागृती व मोफत देशी रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी सुमारे 2000हून अधिक झाडे मोफत वाटप करण्याचा संकल्प आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे। दरवर्षी आपण नर्सरीमध्ये एन प्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशन आणि पुणे शहर पर्यावरण विभाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्याचं अध्यक्षपद मी गेले 10 वर्षापासून सांभाळत आहे आणि आमच्या फाउंडेशन एन प्लांट वृक्ष संवर्धन फाउंडेशनच्या वतीने आम्ही हे कार्यक्रम इकडं आयोजित केलं जातो। आणि मागच्या वर्षी पण आपण कमीत कमी 500 ते 600 देशी रोपांचं वाटप केलं होतं। या वर्षी पण आम्हाला त्याच्यापेक्षा अधिक एक कमीत कमी 2000 रोपं वाटपाचं टार्गेट आहे की हे कुठं ना कुठेतरी रोखलं पाहिजे। आता आपण जे तुकाराम मुंडेंचं आपण सगळं बघत आहे की ते फूड अँड डेव्हलपमेंटमध्ये ते कसे चांगले एकदम ॲक्शन मोडमध्ये आहे, तसं पुण्याला आता सध्या तशा एक मोठ्या अधिकाऱ्याची खूप गरज आहे की तो असं पुढं येईन आणि पर्यावरणाचं पुण्याचं म्हणा, महाराष्ट्राचं म्हणा किंवा देशभराचं म्हणा, हे असे एक मोठा मुंडे साहेबांसारखा एक अधिकारीची आता सध्या खूप गरज आहे। तर ते झाल्यावरच आपण पर्यावरण राखू शकतो आणि आपण सगळे लोक ह्याचं संगोपन करून व्यवस्थित चांगलं पुढे घडू शकतं। पर्यावरण रक्षणाची जबाबदारी किंवा शासनाची किंवा कुठल्या महापालिकेची जिल्हा परिषदेची, तर ती सर्व सामान्य नागरिकांपासून आपल्या सर्वांची आहे। कारण शेवटी पर्यावरणाचा सगळ्यात जास्त त्रास हा पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा सजीवांनाच होतो। त्यामुळं सजीव म्हणून एक माणूस म्हणून आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे की आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे। आज बघतोय आपण पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं पावसाळा कधी संपतोय, उन्हाळा कधी येतोय ते कळत नाही। अनेक ठिकाणी आपण बघत आहोत की पर्यावरणाचं संतुलन ढासळल्यामुळं वेगवेगळ्या नैसर्गिक मोठमोठ्या आपत्ती येत आहेत। त्याला फार काय लागत नाही, एक आपण साधा प्लास्टिकचा एखादा डब्बा जरी घेतला आणि त्याच्यामध्ये माती भरून पाणी सोडलं तर तो 15 दिवसामध्ये ते अंकुर फुटून एखादं झाड तयार होतं। पण आपण सातत्याने प्रामुख्याने सर्वांनी हे प्रयत्न केले पाहिजेत की आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत, जे जे शक्य आहे पर्यावरणाच्या दृष्टीने ते आपण केले पाहिजे। आणि हे सर्व प्रयत्न निलेश रोकडे त्यांच्या सौविद्य पत्नी आणि सर्व रोकडे कुटुंब गेली अनेक वर्षापासून करत आहे। या ठिकाणी एन प्लांट नर्सरीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण आघाडीच्या माध्यमातून ते सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम करत असतात की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात एकमेव असं रिपब्लिकन पार्टी आहे ज्यांच्याकडे हा खऱ्या अर्थाने पर्यावरण आघाडी आहे, ते म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आणि त्याचं जर कार्य पुणे शहरामध्ये कोण अतिशय वेगवान काम करत असेल ते निलेशजी आणि त्यांच्या मिसेस हे काम करतात। मी आंबेडकर जयंतीला देखील त्यांचा हा कार्य मी त्या ठिकाणी पाहिलं। हा एन्व्हायरमेंटल डे आहे म्हणून काम करत नसून ते सदैव या देशालाच नव्हे, या शहरालाच नव्हे, या राज्यालाच नव्हे, संपूर्ण जगामध्ये एक चांगला हिरवागार संदेश जावं। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक निलेश रोकडे व प्रियांका रोकडे, डायरेक्टर एन प्लांट्स नर्सरी आणि लँडस्केप सर्व्हिसेस, अध्यक्ष पर्यावरण विभाग पुणे शहर आठवले गट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। मानवाच्या स्वार्थामुळे जरा बिघडण्याच्या पलीकडे वळलेला आहे। जसेच की मानव स्वतःच्या स्वार्थासाठी घरदारं बांधून पर्यावरण किंवा वृक्ष कापतो किंवा वृक्षाला जरा बळी पाडलं जातं, त्याच्यामुळं पर्यावरण प्रदूषण वाढण्यात आलेलं आहे। असं न करता सर्वांनी जर आपल्या घरातून, आपल्या अंगणातून आणि आपल्या परिवारातून जर सुरुवात केली की पर्यावरण त्याच्यामुळे सुधारू शकेल आणि आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य मिळू शकेल। झाडे आणि हवा आणि पाणी हे निसर्गाने दिलेले आपल्याला खूप मोठं असं पर्यावरणाचं दान आहे, ते आपण चांगलं जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे आणि त्यातूनच आपली उन्नती होणार आहे। आपण कमी प्रमाणात आजारी राहणार आहोत। प्लॅस्टिकचा वापर आजच्या ह्या पर्यावरणाच्या दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की प्लॅस्टिकचा वापर कमी करा आणि स्वच्छता राखा। झाडे शक्य तितके खूप लावा, त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळवला जाईल। जागतिक पर्यावरण दिन म्हणजे आपण एकाच दिवशी याच दिवशी झाडं लावायची आणि याच दिवशी आपण झाडांबद्दल बोलायचं असं नाही आहे। तर आपल्याला सगळ्यांना जमेल तितक्या लोकांनी
रोज आपल्या पर्यावरणाशी संबंधित काम केलं पाहिजे, ज्यांना जसं जमेल तसं. तर हवा, पाणी, शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध पर्यावरण, तर हे जपण्यासाठी झाडं लावणं खूप गरजेचं आहे. झाडं असतील तर पाऊस पडणार आहे आणि हे सगळं जे चक्र आहे ते चालू राहणार आहे. तर यासाठी आम्ही एक छोटासा हातभार लावत आहोत आणि सगळ्यांना मी आवाहन करते की या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण एक सप्ताह राबवतोय की त्याच्यामध्ये आम्ही फ्री सॅपलिंग वाटणार आहोत, देशी रोपं वाटणार आहोत. तर त्यांनी यावं आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या बगीच्यामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला झाडं लावता येतील तिथे तिथे झाडं लावावीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज लँडस्कोप नर्सरी, एन प्लॅन्ट नर्सरी यांच्या माध्यमातून आज आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पर्यावरण आघाडीच्या वतीने आज रोपं मोठं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेला आहे. आज पर्यावरण दिन हा जागतिक पर्यावरण दिन आज मानला जातो. या पर्यावरण दिनानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थितांचं आणि मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो. आणि या रोप वाटपाच्या माध्यमातून आपण झाडे लावा, झाडे जगवा या माध्यमातून आपण पर्यावरणाला एक नवे दिशा देण्याचं काम आपण करूया. आज सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एन प्लांटचा आजचं एक कार्य खूप मोठं आहे आणि ते सर्वांसाठी आहे. ह्याच्यात एक छोटंसं कार्य हे पण आहे की एन प्लांट्स आजच्या जनरेशनला म्हणजे ह्या लहान मुलांना पर्यावरणाचं खूप महत्त्व आहे ह्याचं शिक्षणसुद्धा देत आहे. आणि आजकालच्या जनरेशनला पर्यावरणाचं इम्पॉर्टन्स काय आहे, झाडांचं महत्त्व काय आहे, झाडांची काळजी कशी घ्यायची ह्याचंसुद्धा शिक्षण देत आहे. ह्याच्यामुळे आम्ही खूप आभारी मानतो एन प्लांट्स नर्सरीचं. चला आज एकत्र येऊन अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि सुंदर भविष्य घडवूया. दरवर्षी आपण देशी वनस्पतीकडे रोपंचं वाटप करतो. तर यावर्षी पण मला तुमच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती मेसेज कळवण्यात येईल तर ह्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपले जेवढे मित्र असेल, आपला जेवढा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर सर्वांना तुम्ही हा 7 दिवसाचा कार्यक्रम आहे तर हे मेसेज सर्वांना गेलं तर जास्त लोक ह्या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे जी जिवंत नदी आपली जी होती पुण्यामध्ये वाहणारी मुलामुठा ती कुठं ना कुठंतरी खच्चीकरण होत आहे. त्याच्यामध्ये सरकार असं व्यवस्थित लक्ष देत नाही आहे किंवा सरकार त्याच्यामध्ये चांगले प्रकल्प लावले पाहिजे. तर नदीचं शुद्धीकरण झालं पाहिजे. तिकडचे जे नैसर्गिक वनस्पती आहे तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तर तसं काही न होता खूप सारा जो फंड आहे गव्हर्नमेंटचा हा पूर्णपणे वाया जाताना दिसत आहे. तर मी एक पर्यावरण प्रेमी म्हणून खूप माझ्या मनाला असं दुःख होतं. हरित पुणे, हरित महाराष्ट्र हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.